12वीचा रिझल्ट लागल्यापासून नाना अतिशय चिडलेले होते. एवढी मेहनत घेऊनही मुलांनी दिलेलं अपयश त्यांना पेलता येत नव्हतं. उगाचच चिडचिड वाढलेली होती. इंजिनिअरिंग मेडिकलची दारं मुलासाठी कायमची बंद झाली याची खंत मनातनं जाता जात नव्हती. इतक्या वर्षांची त्याच्यावर घेतलेली मेहनत, त्याला लावलेलं वळण, त्याच्यावर केलेले संस्कार, त्याच्या मनाची घडवलेली घडण सगळं मातीमोल ठरलं. आणि ह्या सगळ्यापेक्षाही आपल्या सहकाऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल असणाऱ्या अपेक्षांना त्यांनी तडा दिला. ही सल सतत मनात बोचतच होती. BSc MSc करून काय मिळवणार हा? माझ्यासारखीच मास्तरकी, फार फार तर प्रोफेसर, म्हणजे शेवटी शिक्षकच ना. नाही, या मळलेल्या रुळलेल्या वाटेनं मुलाला जाऊ द्यायचं नाही हे तर कधीच ठरलेलं होतं. आणि म्हणूनच तर SSBच्या इंटरव्ह्यूची जोरदार तयारी ते मुलाकडनं करून घेत होते. नेव्हल इंजिनिअरिंगला मुलाला ॲडमिशन मिळालीच पाहिजे ही जिद्द मनात जागी झाली होती आणि त्यासाठी दिवस रात्र अजितवर ते मेहनत घेत होते. उद्या भोपाळला इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. संध्याकाळपासून नाना अजितला घेऊन बसले होते. ते फक्त जेवणासाठीच उठले. जेवून पुन्हा त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात मुलाला त्याने अडकवून टाकलं आणि स्वतः त्यात बुडून गेले. रात्रीच्या अंधाराला नीरव शांततेचं अस्तर लागलं होतं आणि ह्या शांततेत घड्याळात पडलेला एकचा ठोका चांगलाच आवाज करून गेला. त्या आवाजानं मीराची झोप चाळवली. पलीकडच्या खोलीतून येणारी प्रकाशाची पुसट रेषा थेट तिच्या डोळ्यांवर पडत होती. ती उठली, घड्याळात बघितलं, रात्रीच्या 1:30 वाजलेला होता. तरातरा ती समोरच्या खोलीत आली. घड्याळात बघितलंय का किती वाजले? पोराला झोपू तरी देणार का तुम्ही? पण मीराच्या बोलण्याकडे नानांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा अजितला प्रश्न विचारला. अजित चल उठ बरं, डोळे बघ किती लाल लाल झालेत. पण अजित उठला नाही. नानांसमोरून असं सहजासहजी उठणं शक्यच नव्हतं. त्यांची कडक शिस्त, त्यांचा विलक्षण दरारा आणि जरबेचे शब्द सगळ्या घरावर दडपण आणत. नाना घरात असले की सगळं घरच कसं मुकं होऊन जाईल. नाना कधीमध्ये मूडमध्ये असले की मीरा त्यांना म्हणायची, हे कडक हेडमास्टरचं लेबल 24 तास बाळगायलाच हवं का? अहो, घरात तरी निदान नात्याच्या संबंधाला जागून वागलं तर काही बिघडेल का? घर म्हणजे काही शाळा नाही आहे आणि तुमची पोरं म्हणजे तुमचे विद्यार्थी नाही आहेत. जरा हसावं, दुसऱ्यांनाही हसवावं. पण नाना यावर किंचित हसायचे म्हणण्यापेक्षाही फक्त ओठ किंचित अलग व्हायचे, बस एवढंच. पण असेही प्रसंग फारच थोडे यायचे. शाळेतली शिस्त, शाळेत स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा इतर शिक्षक मंडळींवर उमटलेला ठसा, घालून दिलेल्या नियमांचं पालन इतर विद्यार्थ्यांकडनं आणि शिक्षकांकडनं होत आहे का नाही ह्यावर कडक नजर ठेवून असणारे नाना म्हणजे समर्थ विद्यालयाचा एक चर्चेचा विषय होता. त्यांची कडक शिस्त शहरातल्या सगळ्या विद्यालयातनं प्रसिद्ध होती. कामात काही कुचराई झाली, बेशिस्तपणा जाणवला की इतर विद्यालयातले मुख्याध्यापक हाताखालच्या शिक्षकांना म्हणायचे, नाना रेसबुडांच्या हाताखाली पाठवायला हवं तुम्हाला काही दिवस, म्हणजे शिस्त काय असते हे कळेल तुम्हाला. अजितनं एकदा प्रोग्रेस कार्डावर सही नेली नाही आणि त्याच्या वर्ग शिक्षकांनी नानांजवळ तक्रार केली तेव्हा नानांनी सर्वांसमोर अजितला ढोरासारखं मारलं होतं. शेवटी इतर शिक्षकांना मध्यस्थी करावी लागली होती. अशा या नानांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचा एक विलक्षण दबदबा निर्माण केला होता. स्वतःच्या व्यक्तित्वाला त्यांनी आटेकोरपणे जोपासलेलं होतं. अजित भोपाळला इंटरव्ह्यूला गेला आणि त्याच्या जाण्याच्या क्षणापासून नाना त्याच्या सिलेक्शनची वाट बघू लागले. शाळेमध्ये ॲडमिशन्स चालू होत्या. दरवर्षी विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देताना अनेक सर्टिफिकेट्सची मागणी नाना करत, अनेक प्रश्न विचारून नवागताची परीक्षा घेत. पण ह्या वर्षी नाना ॲडमिशन देण्याबाबत काहीसे ढिले पडले होते.
विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेतानाही नेहमीच्या प्रश्नांपेक्षा काहीसे सोपे, मुलाला झेपतील असे प्रश्न विचारत होते. अजितचं सिलेक्शन, त्याची ॲडमिशन त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सतत जागी असायची. काही पत्र आलंय का गं? अहो, रोज शाळेतून आल्यावर तुम्ही हाच प्रश्न विचारता. ही अधीरता शोभत नाही तुमच्या स्वभावाला. पण मी अजितला सांगितलं होतं की इंटरव्ह्यू होताच पत्र पाठव म्हणून. आज 4 दिवस झाले की. उगवणारा प्रत्येक दिवस नानांसाठी आशेचं वाण घेऊन यायचा आणि जाताना मात्र निराशेचं माप पदरात टाकून जायचा. 6 दिवसानंतर अजितचं एक साधं कार्ड आलं. इंटरव्ह्यू झाला, त्यात माझं सिलेक्शन झालं आहे. आता मेडिकल टेस्ट आहे, ती आटोपताच मी परत पत्र पाठवेन. नानांना अर्धा गड सर झाल्याचा आनंद झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून मनावर आलेलं दडपण थोडं हलकं झालं. नाना रिसबोडांच्या मुलाची ॲडमिशन शाळेतही चांगलीच गाजली होती. रोज कोणी ना कोणी विचारायचं, नाना झाली का मुलाची ॲडमिशन? गेला इंटरव्ह्यूला, बघू काय होतंय ते, असं गुळमुळीत उत्तर नाना द्यायचे. अहो, नक्की सिलेक्शन होईल तुमच्या अजितचं. अहो, तुमची शिस्त, तुमचा अभ्यास, तुमची मेहनत वाया जाणार नाही नाना. सहकार्यांच्या अशा वाक्याने नाना आतून सुखावून जायचे, पण त्याच क्षणी मनाचा एक कोपरा धास्तावलेलाही असायचा. नाहीच झालं सिलेक्शन तर. पावसाची रिमझिम बाहेर चालूच होती. गेले 2 दिवसांपासून सतत पाऊस सुरू होता. सूर्याचं दर्शनही झालं नव्हतं. आज आत्ता कुठे पावसाचा वेग कमी झाला होता. थोडी उघडीप पडली होती. पण विशिष्ट ताल धरून गायकानं ख्याल रंगवत जावा तशी एका तालात पावसाची रिमझिम चालूच होते. नाना घरी येईपर्यंत चांगलेच ओले झाले होते. घराच्या फाटकाशी आले तेव्हा घरातून मोठ्यांदा बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. त्यांनी फाटक उघडलं. फाटकाच्या खटक्याचा चिरपरिचित आवाज ऐकताच घरातला हर्षकल्लोळ एकाएकी चुप्प झाला. लहान मुलानं रुसून कोपऱ्यात दडून बसावं ना तसा. नाना येताच घरानं नानांचा मुखवटा धारण केला. अहो, किती ओले चिंब झालाय, जरा वेळ थांबायचं नाही का कुठे आडोशाला? हा पंचा घ्या, अगोदर कपडे बदला, डोकं पुसा. मीरानं गरम गरम आल्याचा चहा केला. चहा देता देता मीरा म्हणाली, आनंदाची बातमी आहे. काय, अजितचं पत्र आलंय? अहो, अजितच आलाय, त्याचं सिलेक्शन झालंय. अजित, अरे नमस्कार कर नानांना. अरे वा वा वा, छान छान छान. आता कधी निघायचं ट्रेनिंगला? पुढच्या आठवड्यात. छान झालं, फार मोठं ओझं उतरलं माझ्या डोक्यावरचं. जा बरं आणि पेढे घेऊन ये. चहा घेऊन नाना पेपर चाळत बसले. मीराला मनापासून वाटत होतं की ज्या क्षणाची नाना इतके दिवस प्रतीक्षा करत होते तो क्षण नानांनी मुक्तपणे साजरा करावा, भरभरून बोलावं, अजितला जवळ घ्यावं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवून मनापासून त्याच्या यशाला दाद द्यावी. पण नानांच्या शिस्तीत हे प्रेमाचं प्रदर्शन बसणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या दिवशी नाना शाळेत गेले. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या त्यांनी एका कागदावर नोटीस वजा 4 ओळी लिहिल्या. मधल्या सुट्टीत सर्व शिक्षक वर्गानं ऑफिसमध्ये यावं. चंद्रभान, त्यांनी छपराशाला आवाज दिला. जी. टीचर्स कॉमन रूममध्ये सर्व सरांना हा कागद दाखव आणि नंतर तिथल्या ब्लॅकबोर्डवर लावून ठेव. काय हो, नानांनी कशासाठी बोलवलंय मधल्या सुट्टीत? काहीतरी नवीन नियम माथ्यावर मारणार असतील आपल्या. मेमो देणार असतील एकेकाला. काही कळत नाही आहे बाबा, कशाला बोलवलं काय रे बाबा. टीचर्स कॉमन रूममध्ये तर्कवितर्क सुरू झाले. मधली सुट्टी झाली आणि सगळा स्टाफ ऑफिसमध्ये जमा झाला. बसा बसा, एक आनंदाची बातमी आहे. अजितचं सिलेक्शन झालंय नेव्हल इंजिनिअरिंगला. पेढे घ्या, पेढे. फक्त पेढाच नाना? थोडीफार नानांशी जवळीक साधून असणारे गंगणे सर म्हणाले. तसं नानांनी चंद्रभानला बोलवून चहाची ऑर्डर दिली. अजित गोव्याला ट्रेनिंगसाठी गेला आणि सगळं घर कसं अबोल झालं. दोन्ही धाकटी मुलं चुपचाप घरात वावरत.
मीराच्या तर डोळ्याचं पाणी खंडता खंडत नव्हतं. नाना घरात नसले की त्याचं तिच्याशी लढीवाळ वागणं, मनमुराद हसवणं, त्याचा खेळकर विनोदी स्वभाव तिला पुन्हा पुन्हा आठवे आणि ती उदास होऊन जाईल. तिची ही अवस्था बघून एक दिवस नाना म्हणाले, पक्षीसुद्धा आपल्या पिलांना पंख फुटताच त्यात बळ येण्यासाठी मोकळं सोडतात आणि तुम्ही. मीराला पटत होतं, समजत होतं, कर्तव्याचीही जाणीव होती, पण तिच्यातली मातृत्व भावना कर्तव्यापेक्षा पुन्हा पुन्हा वरचढ होत होती. इकडे अजितने मात्र गोव्याला ट्रेनिंग स्कूलमध्ये थोड्याच अवधीत सर्वांना आपलंसं केलं होतं. उंच, गोरा, तेजस्वी डोळे, ओठावर नुकतीच फुटू लागलेली काळी लव, हसरा चेहरा. दिलखुलास वागण्याने आणि बोलण्याने अजित सगळ्यांना हवासा वाटायला लागला. रिकामा वेळ मिळताच कुठले कुठले जोक्स, किस्से सांगून तो सहकाऱ्यांना हसवायचा. अनेकांना त्याची कंपनी हवीशी वाटायची आणि त्याचं हे वर्चस्वच मित्तल आणि मेहता या 2 विद्यार्थ्यांना सहन होत नव्हतं. श्रीमंत घरातून आलेल्या ह्या मुलांना अजितचा हेवा वाटायचा. कुठेतरी मनात ईर्ष्या निर्माण झाली. या ईर्ष्येला खतपाणी घालण्यासारखे क्षुल्लक प्रसंग 1-2दा घडले. अजितला सगळ्यांच्या नजरेतून कमी करण्यासाठी मित्तल आणि मेहतांनी डाव रचला. रात्रीचे 8 वाजले असावेत. मेसमध्ये जाण्यासाठी सगळ्यांची घाई चालली होती. अजितने घाईघाईने स्वतःच्या रूमचा दरवाजा लोटला. कुलूप न लावता तो मेसमध्ये गेला आणि हीच वेळ मित्तल आणि मेहतानं साधली. दुसऱ्या दिवशी मित्तलनं मेरा पैसे का पाकिट कहाँ गया म्हणून आरडाओरडा केला. सगळे विद्यार्थी गोळा झाले. वरपर्यंत तक्रार केली. प्रत्येक विद्यार्थ्याची रूम तपासण्यात आली. अजितची खोली तपासली आणि अजितच्या बेडखाली पाकिट सापडलं. अजितला दोषी ठरवण्यात आलं. अजितने किती तऱ्हेनं पटवून दिलं. त्याच्यातर्फे इतर विद्यार्थ्यांनीही मध्यस्थी केली, पण फायदा काही झाला नाही. शिस्त म्हणजे शिस्त. चोरीच्या आरोपावरनं अजितला ट्रेनिंग स्कूलमधनं काढण्यात आलं. घरी टेलिग्राम आला आणि तो वाचताना नानांना धक्काच बसला. एकाएकी वाचा जावी तसे नाना सुन्न झाले, बधीर होऊन गेले. नानांच्या सगळ्या आशा आकांक्षांवर अजितनं पाणी फिरवलेलं होतं. 2 दिवस त्यांनी अन्नाला स्पर्शसुद्धा केला नाही. डोक्यावर चादर ओढून ते पडून राहिले. 2 दिवसांनी उतरलेल्या चेहऱ्यानं दुःखी आणि अपमानित अवस्थेतल्या अजितनं घरात पाऊल ठेवलं. घरात पाय ठेवताच त्यांनी आईला घट्ट मिठी मारली. धाय मोकलून तो रडायला लागला. आई अगं, मी खरंच निर्दोष आहे गं. मी काहीसुद्धा केलं नाही आई अगं, तुझी शपथ, नानांची शपथ, मी काही केलं नाही आई. त्याचं ते आक्रंदन भगवत नव्हतं. इतक्या लहान वयात झालेला हा आघात त्या कोवळ्या पोराला सहन करता येत नव्हता. आईनं आधार दिला फक्त स्पर्शातून. चल, नानांना सांग, बघ ते कसे झालेत. नाना, मी खरंच निर्दोष आहे. मी खरंच पाकिट वगैरे काही घेतलं नाही नाना. माझ्यावर कुणीतरी सूड उगवला आहे नाना. पण नाना एक शब्द देखील बोलले नाहीत का डोक्यावरची चादर त्यांनी बाजूला केली नाही. घरातलं वातावरण सुतकी झालेलं होतं. घराबाहेर तोंड दाखवण्याचीही लाज वाटत होती. पण आलेल्या प्रसंगाला धैर्यानं तोंड द्यायलाच हवं होतं. नानांनी गोव्याला पत्र पाठवलं. मुख्य ऑफिसशी संपर्क साधून सगळी चौकशी केली, पण कशाचा फायदा झाला नाही. सगळ्या कॉलेजमधल्या ॲडमिशन झालेल्या होत्या आणि अजितचं वर्ष वाया जाणार हे स्पष्ट झालेलं होतं. शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा. नाना शाळेमध्ये गेले. टीचर्स कॉमन रूमवरून जाताना आतलं बोलणं नानांच्या कानावर आलं. काय, गोव्यावरनं नानांचा मुलगा चोरी करून परत आला म्हणे. त्याला काढून टाकण्यात आलं असं म्हणतात बरं का. बरोबरच आहे. कुठल्याही फोर्समध्ये शिस्त महत्त्वाची. अरे मी काय म्हणतो, सगळ्यांना शिस्त लावणाऱ्या नानांनी आपल्या मुलाला असं बेशिस्त ठेवावं. नाही तसं नाही बरं का जोशी, तसं नाही येते. दावणीला बांधलेल्या वासरानं दावत सुटताच मुकाट धावत सुटावं तशी अवस्था झाली असावी त्या पोराची.
बापाच्या कडक शिस्तीने पोराला आयुष्यातनं उठवलं असं म्हणा की. हां, पण बेशिस्त सहन न करणारे नाना आता पोराचं वागणं कसं सहन करू शकतात बुवा. नानांना पुढचं बोलणं ऐकवे ना. त्यांच्या अंगाचा संताप झाला. ते तसेच घरी आले. अजित नुकताच उठला होता, पेपर वाचत बसला होता. नानांनी त्याला खुर्चीतनं बाहेर ओढलं आणि सपा मारायला सुरुवात केली. नाना नाना म्हणत मीरा धावत आली. नाना म्हणाले, तू मध्ये पडायचं नाहीस. काळीमा फासलाय पोरानं तोंडाला. काय काय बोलतात माझ्याबद्दल सहकारी ऐकलंस? आजपासून हा पोरगा मला मेला, मी त्याला. तू जाणे आणि तो जाणे, माझा काहीही संबंध नाहीये. नाना मारत होते, अजित ओरडत होता. मारून मारून नाना थकले आणि पायात चपला घालून तरा शाळेत गेले. पण त्या क्षणापासनं अजित पार बदलून गेला. हसरा खेळकर अजित मृत झाला होता आणि घुमा अबोल एकलकोंड्या अजितचा जन्म झाला होता. दिवस दिवस मूक राहून टकामका इकडे तिकडे बघत तो खुर्चीत बसून राहायचा. काहीही कारण नसताना धाकट्या भावंडांवर चिडायचा. विलक्षण मूडी बनला होता तो. त्याला सांभाळता सांभाळता मीरा हैराण झाली होती. पोरगा काही जीवाचं बरं वाईट तर करून घेणार नाही ना, या धास्तीत ती सतत वावरायची. दोनदा घरातून निघून जाता जाता तिने अजितला अडवलं होतं. डोळ्यात तेल घालून ती त्याला सतत जपत होती, परोपरीनं त्याची समजूत घालत होती. रात्रीचे 8:30 वाजले असावेत. नाना गुलमोहराच्या पारावर बसले होते. 2-3 वेळा बोलावूनही नाना घरात आले नव्हते. तशी मीरा नानांजवळ गेली. अगदी समजावणीच्या स्वरात म्हणाली, किती दिवस असा त्रागा करून घेणार? तुम्ही हाडाचे शिक्षक आहात ना. विद्यार्थी चुकला तर त्याला एक वेळ क्षमा करून पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता का नाही? अहो, अजित तर तुमच्या पोटचा गोळ आहे. एक वेळ क्षमा करा त्याला, समजून घ्या. असा आबोला धरू नका हो. बघा कसा पार बदलून गेलाय हो तो. काय दशा झाली आहे त्या पोराची, पाहिलीत का तुम्ही? मीराच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिचा व्याकुळ केविलवाणा स्वर नानांना जाणवला, पण ते काहीच बोलले नाहीत. अहो, बोला की काहीतरी. एक वेळ क्षमा करा पोराला, तुमचा आहे ना तू. हेच तर फार मोठं दुःख आहे ग मीरा. विद्यार्थ्याचा आणि आमचा संबंध येतो तो फक्त शाळेपुरता. शाळा संपली की विद्यार्थ्याची जबाबदारी आमच्यावर नसते. पण इथे मी पालक आहे. माझ्या रक्तामासाचा, माझ्या शिस्तीत वाढलेला हा माझा मुलगा. नाही ग, सहन होत नाही मीरा. सहकाऱ्यांच्या नजरा, आजूबाजूचे लोक, माझी प्रतिष्ठा, माझं करिअर, सगळं धुळीला मिळालंय. कशी क्षमा करू मी त्याला? पण काळ आपल्याच लयीत आणि मस्तीत धावत होता. कुठलाही क्षण स्थिर नसतो, कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही. नाना रिजबोडांच्या घरातलं वादळही काळानं असंच आपल्याबरोबर वाहून नेलं. अजितचं शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्न झालं. नानांचा अजितशी असलेला आबोला कायम होता. नाना रिटायर झाले आणि आज नानांची 61 साजरी होत होती. मुलगी, जावई, दोन्ही मुलं, सुना, नातवंड, इतर नातेवाईक सगळे जमलेले होते. होम हवन झालं, जेवणं आटोपली. अजित लोडाला टेकून पेपर चाळत होता. अजितची मुलगी त्याच्या शेजारी खेळत होती. खेळता खेळता ती मध्येच थांबली आणि तिने अजितला विचारलं, बाबा, तुम्ही नाना आजोबांशी का नाही बोलत हो? अनपेक्षितपणे आलेल्या ह्या प्रश्नानं अजित गोंधळलाच. तिच्या प्रश्नाकडे लक्षच नाही असं दाखवून तो पुन्हा पेपर चाळायला लागला. पण हट्टाला पेटावत असा तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला, सांगा ना बाबा, तुम्ही का नाही बोलत नाना आजोबांशी? सगळी जणं बोलतात, पण तुम्ही मात्र. तू बाहेर खेळायला जा, मला वाचू देत. पण तुम्ही सांगा ना, बोलत का नाही तुम्ही?
अजितच्या तोंडासमोरचा पेपर तिने दूर केला आणि आपल्याकडे त्याचं तोंड वळवून तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला, सांगा ना बाबा. तू नाना आजोबांना विचार ना. तेवढ्या धाकट्या भावाचा मुलगा शेखर सापशिडी घेऊन आला. पिंकी, खेळतेच सापशिडी? अजितची सुटका झाली. पण क्षणभर का होईना भूतकाळातल्या आठवणींचा एक लहानसा झोका मनात हिंदकळून गेला. संध्याकाळी काही लोकांना बोलवलं होतं. अंगणात खुर्च्या टाकल्या होत्या. नाना तयार होऊन बाहेर येऊन बसले. आजूबाजूला मुलामुलीची मुलं होती. नातवांशी नाना बोलत होते. धाकट्या मुलाचा राजीव नानांच्या मांडीवर बसला होता. मीरा दारात उभी राहून कौतुकानं बघत होती. स्वतःच्या मुलांना नानांनी अशी माया कधी दिली नव्हती, पण नातवांबरोबरचं नानांचं वागणं बघून मीरा तृप्तपणे गालातल्या गालात हसली. राजीव मांडीवरनं उतरला तसं पिंकीला नानांनी जवळ घेतलं. वा वा वा, छान छान फ्रॉक आहे पिंकीचा. आणि ह्याला काय म्हणतात बुवा? नाना पिंकीशी बोलत होते आणि बोलता बोलता पिंकीने एकदम विचारलं, आजोबा आजोबा, माझ्या बाबांशी तुम्ही का नाही हो बोलत? सगळ्यांशी बोलता तुम्ही. माझ्या बाबांशी कट्टी आहे का तुमची? नाना चापापले. जा बरं खेळायला, असं म्हणून नानांनी पिंकीला मांडीवरनं खाली उतरवलं आणि ते फाटकाशी येऊन उभे राहिले. सूर्याची मावळती किरणं फाटकाच्या कमानीवर पडली होती. नुकतंच पाणी टाकल्यामुळे वेलीची पानं टवटवीत दिसत होती. नाना कमानीखाली थोडा वेळ थांबले. मग एक एक जण यायला लागले. रात्री 9:30पर्यंत लोक येतच होते. रात्री खास घरच्या लोकांची, नातेवाईकांची जणू मैफल भरली. गप्पा, जुन्या आठवणी, गाणी, नकला, नानांच्या लहानपणच्या आठवणी. या नानांच्या लहानपणच्या आठवणी नानांची दूरची म्हातारी आत्या सांगत होती. नाना कसा चिडका होता. एकदा आईनं खाऊला पैसे दिले नाहीत तर विहिरीवर असलेल्या झाडावर कसा जाऊन बसला. मग त्याला उतरवायला किती त्रास पडला. अजूनही हे असेच आहेत बरं का आत्याबाई. वयामुळे काही स्वभाव बदललेला नाही आहे. मीरा नानांकडे बघत थट्टेनं म्हणाली, हो हो, आणि तू तरी बदललीस का? आपलाच एका चालवतेस की. नाना म्हणाले. नानांना आणि आईला असं मन मोकळं बोलताना मुलं प्रथमच बघत होती. एक विलक्षण सुखाची साय नाना रिसबुडांच्या घरावर पसरली होती. रात्र बरीच झाली होती. सगळीजण झोपेच्या अधीनच गेलेली होती. नाना मात्र आपल्या खोलीत अंथरुणावर पडून होते. झोपच येत नव्हती. 60 वर्षांचा जीवनपट पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होता. कडूगोड आठवणी, संसाराची वीण गुंफताना येणाऱ्या सुखदुःखाच्या गाठी निर्गाठी, नोकरीतले कर्तृत्व संपन्न असे दिवस, एज्युकेशन सोसायटीत असलेला आपला मान, आपली शिस्त, विलक्षण जिद्दीनं जोपासलेलं आपलं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर उमटलेला ठसा. सुखदुःखाच्या आठवणींची बरसात नानांवर होत होती. नाना त्यात चिंब भिजले. पण एकाएकी दुधात मिठाचा खडा पडावा तसे पिंकीचे संध्याकाळचे शब्द नानांना आठवले. नाना आजोबा, तुम्ही का बोलत नाही माझ्या बाबांशी? नाना विमनस्क झाले. अजितचा चेहरा नकळत डोळ्यासमोर आला आणि आत्तापर्यंत स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या उबदार कवचानं वेढलेले नाना एकाएकी अंतर्मुख झाले. न्याय अन्यायाची विलक्षण झुंज मनात सुरू झाली. अजितनं दिलेल्या अपयशाचे ते भयानक अपमानाचे दिवस आठवले. पण त्या पोराला दिलेली कठोर शिक्षा, त्याच्याशी आजपर्यंत धरलेला आबोला, का, कशासाठी? स्वतःचं व्यक्तिमत्व जोपासण्यासाठी का खरंच ते अपयश, तो अपमान एवढा मोठा होता न पचवण्या इतका? का वागलो आपण त्याच्याशी असं? कर्तव्य कठोरतेनं आपण पित्याचं कर्तव्य पार पाडलं. त्याचं शिक्षण केलं, लग्न लावून दिलं, सगळं काही केलं. पण ही कर्तव्य कठोरता, वात्सल्याचा अभाव असलेली. झाडावेलींनाही मायेचा हात कळतो.
पशुपक्ष्यांनाही स्पर्शाची भाषा कळते. मग माझ्याच रक्तमासाच्या माझ्या अपत्याला त्याच्या ऐन वाढत्या वयात पित्याच्या योग्य मार्गदर्शनाची गरज वाटली असेलच ना. न कळत्या वयात त्याच्या जीवनाचं तारू त्याच्याच हातात देऊन अथांग जीवन प्रवाहात त्याला एकट्याला सोडून दे. तुझे निर्णय तूच घे, मला विचारू नकोस, असं निर्दयी वाक्य त्याच्या तोंडावर फेकलं. का वागलो आपण असं? स्टाफरूममध्ये झालेल्या अपमानामुळे का स्वतःच्या जोपासलेल्या बाह्य व्यक्तिमत्वाचा तो एक भाग होता? वयाची 60 ओलांडलेल्या नानांची अंतर्मुखता पराकोटीला पोचली. विलक्षण बेचैनीनं ते व्याकुळ झाले. ते अंथरुणावरनं उठले. पलंगाच्या पायथ्याशी पडलेली संध्याकाळी शाळेच्या स्टाफनं दिलेली ती ॲश कलरची शाल त्यांनी अंगावर घेतली आणि जीवाला बरं वाटावं म्हणून ते बाहेर अंगणात आले. मध्यरात्र उलटून उत्तर रात्रीला सुरुवात झाली होती. हवेतला उष्मा कमी झाला होता. मनातल्या वादळाला थोपवण्यासाठी ह्या वासंतिक निसर्गाचीच सोबत आवश्यक आहे असं त्यांना मनापासनं वाटलं. अंगणातल्या बागेवरून त्यांनी नजर फिरवली. वसंत ऋतूची सुरुवात होऊनही 15 दिवस झाले होते. गुलमोहर छान बहरला होता. गुलमोहराच्या भोवती घातलेला पार. कितीदा तरी नानांनी आणि मीरांनी ह्या पारावर बसून मन मोकळं केलं होतं. नाना पाराजवळ जायला लागले. अंगाचं मुटकुळं करून कुणीतरी झोपलंय हे नानांना दिसलं. ते जवळ आले आणि पोटाशी पाय घेऊन झोपलेला अजित त्यांना दिसला. रस्त्यावरच्या दिव्याचा अंधूक प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर येत होता. अजितला तसं बघून नानांच्या अंतर्मनातला पिता जागा झाला. वात्सल्याच्या विलक्षण उर्मीनं नाना भारावून गेले. अजितला जवळ, अगदी जवळ छातीशी कवटाळावं आणि इतक्या वर्षाचे दाबून ठेवलेले उमाळे मोकळे करावेत असं नानांना वाटलं. पण त्याची निद्रा भंग करावी असं त्यांना वाटलं नाही. ते एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि बघता बघता व्याकुळ होऊन म्हणाले, बाह्य व्यक्तिमत्वाला जोपासता अंतर्गत व्यक्तिमत्वाशी मी बेईमान झालो रे अजित. क्षमा कर मला. आपल्या अंगावरची शाल त्यांनी त्याच्या अंगावर पांघरली आणि नाना तिथून माघारी वळले. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा व्यक्तिमत्व. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करायला काहीच हरकत नाही. त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल. श्रोते हो, ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.